आज बनवूया गुजरातची फेमस ती आहे पाव बटाटा भाजी. त्यासाठी मिक्सी जारमध्ये आपण इथे घ्यायचे हिरव्या मिरच्या, आलं, लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर जिरं, काळं मीठ, सफेद मीठ, कोथिंबीर, लिंबू पिळायचे, बर्फ घालून ही चटणी वाटायची. त्यानंतर इथे पॅन घ्यायचं, तेल गरम करायचं, त्यात घालायची राई, थोडंसं जिरं, त्याचबरोबर कढीपत्ता आणि हिंग घालायचा. त्यानंतर आपण इथे घालायचं लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, आलं थोडं ठेचून ही वेगळं घालायचं. त्याचबरोबर हळद, नंतर घालायचं आपण धणे, ते सुद्धा ठेचूनच घालायचे, आपण पावडर घालायचं नाही. उकळलेले बटाटे घालायचे, मिक्स करायचे आणि इथे मात्र उकळलेलं पाणी 1 किंवा 1.5 ग्लास असं घालायचं. मीठ घालायचं, 2 मिनटं झाकून ठेवा. त्यानंतर आपण ही जी चटणी केली होती ना ती घाला. त्यानंतर पुन्हा झाकायचे आणि नंतर हे शिजल्यानंतर यात थोडासा गरम मसाला, हलकंसं आपण साखर घालायची आणि कोथिंबीर घालायची. ही मस्त अशी भाजी रेडी होती. नक्की तुम्ही करून बघायची. त्याचबरोबर मसाला पाव बनवूया. इथे तव्यावरती बटर, लाल तिखट, हळद लावून हा पाव त्यामध्ये शेकून घ्यायचा आणि त्याबरोबर खायचा. इतके जबरदस्त लागते. एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मात्र जास्तीत जास्त लाईक करायचं.